हो, मी आता बिहारमध्ये आहे. 10 दिवसाच्या ट्रिपमधला हा माझा शेवटचा दिवस आहे. मला वाटलं नव्हतं की माझी ट्रिप एवढी सुंदर जाईल. 40 जण अनोळखी माणसांसोबत माझी आजची ट्रिप होती आणि आज माझा वाढदिवस होता आणि माझी एवढं सुंदर आहे ना, विष्णू मंदिराचं दर्शन झालं. म्हणजे विष्णूपद, विष्णूंच्या पायांचं मी साक्षात नतमस्तक होऊन मस्त दर्शन केलेलं होतं. मंदिराच्या बाहेर आलो आणि ह्या आमच्या ग्रुपमधील मस्त 10-15 जणी छोट्या-छोट्या मुली. हो, मी छोट्या-छोट्या मुलीच म्हणेन, कारण का आजकाल मी जेवढं एन्जॉय नाही केले ना तेवढा ह्या सगळी जणीने मिळून एन्जॉय केलेले होतं. सगळींनी एकसारखे टकुचे घेतलेले होते. लय गोंडस वाटत होते. तुम्हाला ऐकायचं का त्यांची मज्जा? गोम संगतीन माझ्या तू येशील काय माझ्या संगतीची राणी तू असील काय नाही. राणी मी होणार नाही 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 होय होय होय. काय ते पान बनारसवाला. गोमसंगती करत करत महाराष्ट्र युपी बिहार केलंय. 15 जणांचा ग्रुप होता. ह्यातले प्रत्येक जण 5वी पासूनचे मैत्रिणी आहे. नंतर त्यांचे नवरे सुद्धा आले. काही काही मित्र सुद्धा होते. त्यांच्या बायका सुद्धा ह्यांच्यामध्ये ॲड झाल्या. एवढा सुंदर ग्रुप आहे. परत आम्ही आलो दुसऱ्या मंदिरात. इथे माता सीताने त्यांच्या सासऱ्यांचे पिंडदान केलेले होते. ते ठिकाण तिथं आम्ही बघितले. अगोदरच माझा पहिला म्हणजे माझा वाढदिवस आहे, तो पण ट्रिपमधला. दुसरी गोष्ट, विष्णूंच्या पायांचे आमचे दर्शन झालं आणि हे दुसरं, हे ब्रह्मदेव आहेत ना, त्यांच्या पायांचे दर्शन झाले. म्हणजे काय, इथं साक्षात पायाचे दर्शन झाले. एवढं भारी वाटत होतं. आता आम्ही नदीच्या पलीकडं म्हणजे दुसऱ्या मंदिरांचं दर्शन घेतलेलं होतं. नदीच्या अलीकडं, नदीच्या पलीकडं, विष्णूचं मंदिर इकडं, ब्रह्मांचं मंदिर तिकडं. तर असं आमचं दर्शन झालेलं होतं. परत संध्याकाळी आम्ही जिथं बुद्धांना साक्षात्कार झाला गयामध्ये, त्या मंदिराचे दर्शन केलं. तिथं दाखवता नाही आलं, नाही तर कॅमेरा अलाउड नव्हता. आणि आज होता माझा वाढदिवस. हे सगळे गुंड, छोटी छोटी बाळं, एवढी भारी आहे ना. सगळ्यांनी एकदम छानपैकी वाढदिवस माझा साजरा केला. एवढ्या छान शुभेच्छा. मी एवढी इमोशनल झाली की मी माझ्याच वाढदिवसाला रडले, ते पण अनोळखी समोर मी रडलेले आहे. एवढ्याच जणांमध्ये माझा वाढदिवस कधीच नव्हता झाला. त्यामुळे खूप छान वाटलं. आणि त्या शेवटचा दिवस असल्यामुळं सगळ्यांनी मस्त अशी धमाल मस्ती केलेली होती. त्यात ह्या माझ्यासोबत आहे ना आजी होत्या, त्यांचासुद्धा वाढदिवस आज होता. त्या रिटायर आहेत आणि एकट्या फिरायला आलेल्या होत्या. म्हणजे मैत्रिणीसोबत फिरायला आलेल्या होत्या. काय आयुष्यात पैसे साठवून तरी काय करायचं आहे? वय निघून गेल्यावर काय करायचं आहे? आहे आयुष्य, एन्जॉय करून घ्या, मजा करून घ्या. मी नाही म्हणत की सगळे पैसे खर्च करा, पण वर्षातून 4-5 दिवस तर आपण स्वतःसाठी काढू शकतो ना. हो, अनोळखी होती, पण हे आज माझ्यासाठी माझं कुटुंब झालेलं होतं. एवढं चांगलं कुटुंब झालेलं होतं की माझ्या डोळ्यातनं पाणी थांबलेलंच नव्हतं. Happy birthday to you. Happy birthday.